हाय हॅलो वेलकम आणि नमस्कार. मी सानिका तुम्हा सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तुम्ही जर का या चॅनलला नवीन असाल तर पटापट सबस्क्राईब करा, कारण आपण आता वेडिंग सिरीज सुरू करतोय. तर हा वेडिंग सिरीजचा पार्ट 1 आहे. जस्ट मारवाडी सिंग याच अंडर आपला हा व्हिडिओ येतोय. तर आम्ही प्री वेडिंग फंक्शन्स करता निघालोय. आता 2 वेडिंग्स आहेत माझ्या घरी. जसं मी तुम्हाला म्हणलं की माझ्या दोन्ही नंदांची लग्न आहेत. तर त्यातलं पहिलं लग्न आहे प्रतीक्षाचं. तर त्याकरता आता आम्ही निघालोय प्रतीक्षाच्या घरी, कारण सगळे प्री वेडिंग फंक्शन जे आहेत ते घरी आहेत आणि हे लग्न आहे डेस्टिनेशन वेडिंग. तर ते वेडिंगचा व्हिडिओ आपला पार्ट 2 असणार आहे. तर बघूया आमचे प्री वेडिंग फंक्शन्स कसे काय काय झाले आणि आम्ही काय काय धमाल मस्ती केली आहे ही सगळी या व्हिडिओमध्ये आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आमच्या आत्यांच्या घरी एंट्री केल्या केल्या सगळा हा फुल डेकोरेटेड माहोल बनवलेला होता. मंडप आणि मेहंदी करता खास सेटिंग अरेंजमेंट. अँड इट्स टाइम फॉर पिठी. पिठी म्हणजेच थोडक्यात हळद. इकडे मारवाडी भाषेमध्ये किंवा भाषेत म्हणण्यापेक्षा मारवाडी वेडिंग फंक्शन्समध्ये पिठीचा कार्यक्रम घरी केला जातो. म्हणजेच घरी हळदीचा कार्यक्रम केला जातो, जो इथे आमचा चालू आहे. आमच्याकडे मारवाडी ट्रेडिशनमध्ये डोक्यावर पदर असणं, डोक्यावर घोंगट असणं खूप महत्त्वाचं आहे. आता थोडा काळ बदललाय, त्यामुळे त्या गोष्टी अगदी तंतोतंत पाळल्या जात नाहीत. म्हणून गुलाबी किंवा लाल रंगाची ओढणी डोक्यावर ठेवून आम्ही हे इथे रिच्युअल करतोय. आणि हे काही आफ्टर पिठी फर्स्ट बाथ जे असते त्यानंतरचे काही रिच्युअल्स होते, त्याची झलक मी दाखवते इथे. या रिच्युअलला लगदर असं म्हणतात. थोडक्यात आपल्या नवरी मुलीला तिला छान नाहूमाखू घालायचं पिठी लावल्यानंतर, आणि त्यानंतर हे जे धना आणि गूळ पॅक केलेला जो छोटासा नारळ होता त्याची आम्ही देवाणघेवाण इथं केली, असं ते रिच्युअल होतं. तर या सगळ्या गोष्टीला लगदर असं म्हणतात. थोडक्यात आपण तिला माहेरचं छान नाहूमाखू घालण्याचं, तिचं सेवा करण्याचं एक रिच्युअल हे होतं. अँड वी आर हेडिंग टुवर्ड्स द नेक्स्ट फंक्शन विच इज हातदान. What are you doing? सुना कामं करतायत. 3 सुना कामं करतायत. 3 सुना कामं करतायत. एक ब्लॉग करतोय. नहीं माया पकड़ने काम करो नीट करो सगळं. हाँ मम्मी जी इसो करने बताओ कि हां इसो 3 इसो बट इसो नहीं बेटा जोर सुन बटको. हां क्यों गीत गा रहे हो इथे आम्ही जे करतोय त्याला हातदान असं म्हणतात. आणि पूर्वीच्या काळी बायका लग्न मंडपात किंवा इन जनरल बाहेरची कामं करत नसत, तर तेव्हा सगळे पाहुणे घरातच असायचे. सगळ्यांचं खाणं पिणं घरात पाहणं, स्वयंपाक करणं, तर त्याकरता लागणारा सगळा किराणा जो होता, त्याची जी कामं असतात आपली बेसिक, की वाळवण करणे किंवा निवडणे, पाखडणे, तर या सगळ्याचं प्रतीक म्हणून आम्ही इथे त्या पद्धतीचं काम करतोय. हे आजच्या काळातलं काम आहे, पण तेव्हापासून ती जी पद्धत पडलेली आहे ती आत्तापर्यंत फॉलो झालेली आहे. अर्थात मी ही सगळी माहिती विचारून तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवते. तर असं हे हातदान जे आहे ते आम्ही इथे करतोय. चावळ म्हणजेच तांदूळ, मूग, गहू, मीठ यासारख्या गोष्टी ज्या आहेत किराणा मालामधल्या, त्या आम्ही इथे थोडक्यात निवडतोय, असं करतोय आणि एकमेकींच्या सुपामध्ये देत होतो. यामध्ये काही नाणी होती, सुपाऱ्या होत्या, खिळे सदृश साहित्य होतं. ते आम्ही थोडक्यात निवडण्याची प्रक्रिया केल्यासारखं करत होतो आणि एकमेकींच्या सुपामध्ये देत होतो, ज्याला हातदान असं म्हणलं गेलंय.
छान मज्जा मज्जा करत गप्पा टप्पा करत आम्ही हे लग्नाचं काम करत होतो. आणि हे सगळं सामान प्रतीक्षाचं आहे. आम्ही तिला पॅकिंगला मदत करत होतो. तिच्या प्रत्येक बॉक्समध्ये काय काय भरलंय त्या सगळ्याची लिस्ट एका कागदावरती बनवली होती. अँड नेक्स्ट मॉर्निंग हे सगळं सामान पॅक होऊन डेस्टिनेशनला जाणार होतं. अँड दिस इज नेक्स्ट फंक्शन विच इज ऑफ झाला वारणा. हे रोज रात्री आमचं काम असायचं की छान झाले वारणे घ्यायचे. म्हणजे थोडक्यात तिच्याकरता गाणी गायची, छान लग्नाच्या संबंधितली गाणी गायची, तिचं आता पुढचं आयुष्य सुरू होणार याबद्दलची गाणी गायची, थोडं चिडवायचं तिला आणि अर्थात तिची नजर काढायची, तिची सेवाही करायची. अशा सगळ्या अर्थाचा हा कार्यक्रम जो छान गाणी गात ठेका धरून रोज रात्री आम्ही करत होतो तो इथे चालू आहे. ही जे मी हाताची ॲक्शन करतोय ना, असं डोक्यावरून खालपर्यंत असं हात नेण्याची, तर ही आम्ही थोडक्यात नजर काढण्याची ॲक्शन करतोय आणि ह्यालाच वारणा घेणे असं म्हणतायत. इथे अर्थात आम्ही खूप मॉडर्न गाणी गातो किंवा आजच्या काळातली गाणी गातोय, पण या प्रोग्राममध्ये अगदी ऑथेंटिक ट्रॅडिशनल मारवाडी भाषेतली किंवा राजस्थानी भाषेतली गाणी गायली जातात. ती आमची थोडीफार गाऊन झाली होती. आमची आंटी आणि प्रतीक्षाची जी आत्या आहे त्या दोघींनी मिळून ती गाणी सगळी गायली होती आणि त्यानंतर आम्ही सगळे कझिन्स मिळून ही छान मजा मजा करतोय. So this was all the fun for this vlog. तर प्रतीक्षाच्या प्री वेडिंग फंक्शन्सची मी झलक तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. आपला या व्हिडिओचा पार्ट 2 असणार आहे प्रतीक्षाच्या ॲक्च्युअल वेडिंगचा. त्याच्यामध्ये मारवाडी वेडिंग्स कसे होतात याची एक तुम्हाला मी झलक दाखवणार आहे. तेव्हा बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. आणि आता आम्ही डान्स प्रॅक्टिस करायला जाणार आहे कारण आम्हाला संगीत परफॉर्मन्समध्ये छान दिवे लावायचे आहेत. तर त्याचेही व्हिडिओज तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. बाय बाय.